नमस्कार मंडळी, आज मी आपल्यासोबत उन्हाळी वाळवणामध्ये कढईवर फुलणारा आणि अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि मस्त असा चवीचा रव्याच्या पापडची रेसिपी शेअर करत आहे. अगदी साईजने दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड आहे. बनवायला सोपे आणि महत्त्वाचं म्हणजे पटापट बनतात. यासाठी तुम्हाला काही लाटायची गरज नाहीये, नाही काही उन्हात जाऊन काम करायची काही गरज आहे. अगदी लवकरात लवकर हे वाफेवरचे पापड बनून तयार होतात. हे पापड बनवायला इतके सोपे आहे, तुम्ही जर एकटे राहत असाल तरी देखील तुम्ही हे सहजतेने बनवून घ्याल. अगदी हाताखाली कोणाची गरज देखील पडणार नाही. महत्वाचं म्हणजे अचूक माप सांगेल, त्यामुळे यासाठी पाणी रवा कितपत लागेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमचे पापड अजिबातच खराब होणार नाही ही गॅरंटी आहे. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर आज आपण जे रव्याचे पापड बनवत आहोत त्याचं जे पीठ आहे ते आपण अजिबातच गॅसचा वापर करून बनवणार नाही आहोत. अगदी मिक्सरचा भांड वापर करून आपण हे बनवणार आहोत. तर येथे साईजनी मोठं असलेलं मिक्सरचं भांड घ्या आणि त्यामध्ये मी 2 कप इतपत बारीक रवा घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जाड रवा असेल तो देखील वापरू शकतात. आता याला छानशी बाइंडिंग यावी यासाठी मी इथे 3 टेबलस्पून इतपत गव्हाचं पीठ घातलेलं आहे, जेणेकरून या रव्याला थोडीशी बाइंडिंग येईल आणि ज्यावेळेस आपण याचे पापड बनवायला घेऊ ते अजिबातच तुटणार नाही. सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. मीठ थोडंसं कमीच घाला, कारण की वाळल्यानंतर यामधला पाण्याचा अंश हा पूर्णपणे निघून जातो. आता हे पापड मस्त दुप्पट तिप्पट फुलावे यासाठी मी इथे अगदी 2 चिमूटभर इतपत पापडखार घातलेला आहे. जास्त पापडखार अजिबात घालू नका, नाहीतर हे पापड कडसर लागू शकतात. याला मी अगदी 30 सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. तर सर्वात आधी आपण इथे 1 कप पाणी घालूया आणि परत एकदा याला मिक्सरमध्ये फिरून घेऊयात. पाणी इथे आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये ऍड करायचं आहे. अगदी एक खट्टी देखील पाणी घालू नका, नाहीतर हे पीठ अजून जास्त जाडसर राहील आणि आपल्याला याचे पापड बनवायला अवघड जाऊ शकतं. आता त्याचबरोबर मी इथे 2 कप पाणी घातलं, फिरून घेतलं आणि हे 3रं कप पाणी आहे आणि परत याला फिरून घेतलेलं आहे. बघू शकतात यामध्ये आता आपल्याला पाणी घालण्याची अजिबात जागा नाहीये, त्यामुळे मी याला भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1 कप पाणी येथे आपण या मॅटरमध्ये ऍड करून घेऊयात. म्हणजेच 2 कप रव्यासाठी येथे मी 4 कप इतपत पाणी घेतलेलं आहे. पाणी हे रूम टेम्परेचरवरचं आहे, अगदी गरम किंवा थंड पाणी येथे असं काही वापरण्याची गरज नाहीये. तर 4 कप पाणी इथे घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आपल्या आवडीचे जे काही मसाले असतील ते इथे घालून घेऊयात. बघू शकतात कन्सिस्टन्सी तुम्ही याची अगदी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. आता यामध्ये मी 2 चमचे इतपत चिली फ्लेक्स घालत आहे. या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून देखील घालू शकतात. येथे शक्यतो लाल मिरची पावडरचा शक्यतो वापर येथे टाळला पाहिजे, नाहीतर आपल्याला खाताना याचा ठसका येऊ शकतो. आता यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी इतपत अजवान घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता मी इथे असा बारीक कापून घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकतात, ऑरेगॅनो देखील घालू शकतात. तुमच्या आवडीचे जे काही सीझनिंग आहे ते तुम्ही इथे घालू शकतात. आता हे सर्व बॅटर आपण एकजीव करून घेऊयात. लक्षात ठेवा यामध्ये आपण मीठ ऑलरेडी ऍड केलेलं आहे, त्यामुळे मीठ ऍड करण्याची गरज नाही. कन्सिस्टन्सी व्यवस्थित ऍडजस्ट आहे की नाही यासाठी तुम्ही बॅटर हे असं चमच्याला कोट करा आणि त्यावरून बोट फिरवा. जर हे इझिली विजिबल होत असेल, अगदी एकजीव होत नसेल, तर समजून जायचं आपलं बॅटर हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. चला तर मग पापड बनवायला घेऊयात. तर त्यासाठी येथे स्टीमर तयार करूयात. तर ही माझी बेकिंगची कढई आहे. त्यामध्ये मी चांगल्या अमाऊंटमध्ये पाणी घातलेलं आहे 2 ग्लास. यावरती रिंग ठेवलेली आहे आणि याला अगदी खळखळ उकळी येऊपर्यंत आपण याची वाट बघणार आहोत. तोपर्यंत आपण पापडांची तयारी करूयात. तर इथे मी अशा ताटल्यांचा वापर करून हे पापड बनवणार आहे. मी शक्यतो इतक्या मोठ्या साईजचा पापड बनवणार आहे. तुम्हाला जर छोट्या साईजचे पापड बनवायचे असतील तर तुम्ही छोटी अशी वाटीचा वापर देखील करून हे पापड बनवू शकतात. फक्त फरक इतका होतो की यामध्ये बॅटर टाकताना खूप कमी अमाऊंटमध्ये आपल्याला बॅटर टाकावं लागतो. यासाठी छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात त्याचा वापर देखील येथे खूप जणी करतात, पण मी अशा मोठ्या साईजचे हे पापड बनवत आहे म्हणून या प्लेटीचा वापर करत आहे. आता याला पापड बनवण्यासाठी आपल्याला अजिबात तेल किंवा काहीही वापरायचं गरज नाहीये. इझिली बॅटर पोर करा, स्टीम करा आणि पापड तयार होतो. आता इथे बघू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे. त्यावरती अशी मी एक प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून आपण यावरती आपली प्लेट ठेवू शकाल. आता
यामधनं आपण मिश्रण ढवळून घेऊयात पापडाचं आणि अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये आपण हे बॅटर या प्लेटमध्ये टाकूया आणि त्याला अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊयात। तुम्हाला पापड कितपत जाड किंवा पातळ हवाय हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आता हे पापड आपण स्टीम करायला ठेवून घेऊयात। तर जोपर्यंत आपला पापड स्टीम होत आहे, दुसरी प्लेट देखील मी इथे तयार करून घेत आहे। आता हे पापड झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला खूपच सोपी ट्रिक सांगत आहे। आता हे पापड चेक झाले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही असं बोट लावून बघा पापडसाठी। जर हे बॅटर चिटकत नसेल हाताला तर समजून जायचं पापड आपला तयार झालेला आहे। अगदी 1 मिनिट सुद्धा लागत नाही हे पापड स्टीम व्हायला। विदिन 1 मिनिट हे पापड तयार होऊन जातात आणि लगेचच आपण दुसरी प्लेट काढून घेऊयात। आता हे पापड काढल्यानंतर आपण लगेचच याला थंड पाण्यामध्ये घालूयात आणि याला कम्प्लिटली थंड करून घेऊयात। हे पापड तुम्हाला जर असं पाण्यात घालून थंड करायचे नसेल तर तुम्ही असं साईडला जर 2-3 मिनिटांसाठी ठेवलं तर हे थंड होऊन जातील आणि इझिली पापड आपले निघून जातील। आता हे पापड आपण काढून घेऊयात। तर अशा चमच्याच्या हेल्पने आपण याला साईडनी थोडंसं स्क्रॅच करूयात जेणेकरून हे पापड इझिली रिलीज होऊन जाईल। बघू शकतात किती इझिली हे पापड या प्लेटमधून निघून गेलेला आहे। बघू शकतात अगदी पातळ पापड आपला असा तयार झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक पापड करेपर्यंत दुसरा पापड हा तयार होऊन जातो। जर तुमच्याकडे 3-4 प्लेट जर असतील तर तुम्ही अगदी पटापट हे पापड बनवू शकतात। माझ्याकडे 2च प्लेट होत्यात म्हणून मला थोडासा वेळ लागला, कारण की एक पापड प्लेट मधून काढताना जितका वेळ लागत नाही तितका कमी वेळ हा पापड शिजण्यासाठी लागतो। जर तुमच्याकडे मल्टिपल प्लेट्स असतील तर हे पापड खूप पटापट होतील आणि तुमचं काम देखील सोपं होऊन जाईल। आता सेम पद्धतीने मी दुसरं पापड देखील तुम्हाला काढून दाखवते। त्याच प्रकारे मी असं थंड पाण्यामध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि बघू शकतात किती इझिली हे पापड निघत आहे आणि किती पातळ देखील आहे। तुम्हाला जर हे थोडेसे जाडसर हवे असतील तर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये हे बॅटर तुम्ही यामध्ये घाला। आता याच प्रकारे मी तुम्हाला वाटीमध्ये देखील करून दाखवते। वाटीमध्ये अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये मी हे पापडचं मिश्रण टाकलेलं आहे आणि सेम पद्धतीने मी याला 1 मिनिटासाठी स्टीम केलेलं आहे। स्टीम केल्यानंतर सेम पद्धतीने याला पाण्यामध्ये काढले आणि इझिली हे पापड काढून घेतलेलं आहे। आता तुम्हाला सांगितलंच होतं की हे पापड थोडेसे जाडसर होतील, त्यामुळे बघू शकता हे पापड हलकेसे जाडसर झालेले आहे। तुम्हाला जर असे पापड चालत असतील तर तुम्ही या वाटींच्या मदतीने देखील हे पापड बनवू शकतात। पण हे पापड देखील खूपच मस्त झालेले आहेत। चला तर मग काढून घेऊयात। तर हे पापड मी पॉलिथिनचा जे पेपर असतो त्यावरती वाळवण्यासाठी घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही सुती कापडाचा वापर देखील येथे करू शकतात। आता हे पापड वाळवण्यासाठी तुम्हाला उन्हात जाण्याची अजिबात गरज नाहीये। अगदी 1 दिवस जर हे फॅन खाली जर वाळवले तर हे चांगल्या प्रकारे वाळतील आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तासाची ऊन द्या, हे मस्तपैकी वर्षभर देखील टिकतील। तर अशाच प्रकारे मी सर्व पापड येथे बनवून तयार झालेले आहेत। बघू शकतात किती छान असे छोटे छोटेसे हे पापड तयार झालेले आहेत। तुमच्याकडे अजिबातच ऊन जर येत नसेल तर तुम्ही हे पापड फॅन खाली 2-3 दिवस कडकडीत वाळून घ्या, हे पापड वर्षभर टिकून जातील। तर येथे मी 2 कप रव्यामध्ये अगदी 70 ते 80 मीडियम साईजची पातळ असे रव्याचे पापड हे बनवून तयार झालेले आहेत। वाळल्यानंतर हे खूपच छान दिसतात। अगदी 1 दिवस मी फॅन खाली वाळवले आणि अर्ध्या दिवसाची मी याला ऊन दिलेला आहे आणि बघू शकतात आपले पापड मस्त असे कडकडीत असे वाळलेले आहे। बघू शकतात पापड मस्त वाळलेला आहे। चला तर मग आता पापड आपण तळून घेऊयात। जर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर यामध्ये पापड खार घालायचा नसेल तर तुम्ही इझिली तो स्किप देखील करू शकतात। आता पापड तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे, नाहीतर आपला जो पापड आहे तो कोमट तेलामध्ये मस्तपैकी फुलला जाणार नाही आणि खूप जास्त तेलकट होईल। अगदी कडकडीत गरम तेलामध्ये मी हे पापड टाकल्यानंतर बघू शकतात लगेचच हा दुप्पट तिप्पट होत आहे साईजनी आणि किती मस्त असा हा फुलला जात आहे। तर अशाच प्रकारे मी इथे 2-3 पापड तळून घेत आहे आणि बघू शकतात तयार झाले आहे आपले मस्त कुरकुरीत असे रव्याचे पापड। अजिबात तेलकट नाही झाले, मस्त टुम्म असे फुगलेले आहे आणि साईजने देखील तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट हे फुललेले आहे। तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा।